सकते हैं। खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका गावात रामू नावाचा एक माणूस राहत होता। तो खूप गरीब होता। तो आपल्या बायका मुलासोबत राहत होता। रामू लाकडाचा व्यापार करत असतो। जंगलातून वाळलेले लाकडे आणून बाजारात विकत असतो। यावरच त्याचे घर चालत होते। परंतु थोड्या दिवसात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। त्यामुळे वाळलेले लाकडे मिळत नसल्यामुळे रामूचा परिवार उपाशी राहू लागला। मग एक दिवस त्याचा मुलगा म्हणतो, बाबा, तुम्ही मोठ्या काकाकडून थोडीशी मदत का मागत नाही? ते तर खूप श्रीमंत आहेत। त्यांच्याजवळ पैसे पण खूप आहेत। ते आपली मदत नक्की करतील। मुलाचे बोलणे ऐकून रामू विचारात पडतो। तेव्हा त्याची बायको बोलली की, तुम्ही खूप विचार नका करू। तुम्ही जाऊन मोठ्या भाऊजीकडून मदत मागा। ते नक्की आपली मदत करतील। आपण 2 दिवसापासून उपाशी आहोत। हे ऐकून रामू आपल्या मोठ्या भावाकडे जातो आणि सगळे त्याला सांगतो। पण त्याचा भाऊ त्याला म्हणतो, तुला भीक मागायला लाज नाही का वाटत? कुणाच्या पण समोर हात पसरतो? मी तुझी काहीच मदत नाही करू शकत। जा इथून आणि परत वापस कधीच इथे येऊ नको। हे ऐकून रामू आपल्या घराच्या दिशेने येऊ लागतो। तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू होतो। तेव्हा रामू एका झाडाखाली थांबतो। त्यावेळी झाडावरून एक मोठा आंबा त्याच्या अंगावर पडतो। रामू तो आंबा हातात घेऊन खूप खुश होतो आणि म्हणतो, आज काहीतरी खायला मिळेल। हा आंबा तर खूप मोठा आहे। तेवढ्यात तिथे एक साधू महाराज येतात आणि रामूला म्हणतात की, हा आंबा तू मला दे। मी तुला त्याच्या बदल्यात एक चक्की देतो। मग रामू त्यांना म्हणतो की, हा आंबा खाऊन घ्या। मी चक्की घेऊन काय करू? मग रामू महाराजांना आंबा देतो। मग साधू महाराज रामूला म्हणतात की, ही काय साधारण चक्की नाही आहे, जादूची चक्की आहे। तुला जे पाहिजे ते मागितले की ती चक्की तुला देईल। रामू चक्की घेऊन घरी येतो आणि म्हणतो, चक्की चक्की जेवण दे। त्यावेळी त्या चक्कीमधून खूप जेवण बाहेर येते। मग थोड्या वेळाने रामू लाल कपड्याने चक्की झाकतो। मग जेवण यायचे बंद होते। मग रामू रोज सोने, चांदी, पैसे चक्कीकडून मागू लागतो आणि थोड्या दिवसातच तो खूप श्रीमंत होतो। एक दिवस त्याच्या भावाने विचार केला की, हा एवढ्या लवकर श्रीमंत कसा काय झाला? मग एक दिवस तो लपून बघतो की रामू चक्कीमधून सोने, पैसे, चांदी काढत आहे। मग थोड्या दिवसाने तो चक्की चोरून घेऊन जातो आणि मध्यरात्री घर परिवार सोडून जाण्याचे ठरवतो। आपल्या बायका मुलासोबत एका जहाजामध्ये बसतो। तेव्हा त्याच्या बायको त्याला विचारते की, घर परिवार सोडून एक चक्की घेऊन एवढ्या रात्री आपण कुठे चाललो? त्यावेळी रामूचा भाऊ त्याच्या बायकोला म्हणतो की, सगळी हकीकत सांगतो। हे सगळं खोटं आहे, मला नाही पटत, अशी त्याची बायको त्याला म्हणते। मग त्यावेळी रामूचा भाऊ बोलतो, हे बघ, चक्की चक्की मीठ दे। मग काय चक्कीतून खूप मोठ्या प्रमाणात मीठ निघू लागते। परंतु त्याला हे माहीतच नसते की चक्कीला कसे थांबवायचे, कारण त्याच्याकडे लाल कपडा नसतो। मग थोड्या वेळाने जहाज मिठाच्या ओझ्याने बुडू लागतो आणि तो त्याच्या परिवारासोबत मरण पावतो। असे